मी अरुण घोडके. शिवचिंतन 1680 ते 1707 या 27 वर्ष कालखंडामध्ये मराठी मुलकाच्या दृष्टीने हा संपूर्ण कालखंड एक वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळात मराठ्याने आपले सर्व आत्मसन्मान पणाला लावले आणि मोंगल आक्रमणाची लाट परतावून लावण्याचा साठी अथक प्रयत्न केले. त्यामध्ये त्यांना कमालीचे यशही मिळाले. परंतु हे मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध संपुष्टात आल्यानंतर दुर्दैवाने मराठ्यामध्ये पुढे दुही निर्माण झाली. ही दुही मिटवण्याचा आटोकाट प्रयत्न पुढे केला गेला, तथापि त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. अशावेळी दिल्लीच्या मोंगल राजकारणामध्ये ज्या उलथापालथी घडून आल्या त्यामध्ये मराठा साम्राज्य पूर्णपणे ओढले गेले आणि मराठ्यांच्यामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाले. त्यामुळे काही काळापुरती का होईना मराठे आपापसातील दुही विसरले आणि दिल्लीच्या राजकारणापासून आपल्याला फायदा कसा करता येईल याचा विचार करू लागले. दिल्लीच्या मोंगल राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या आणि त्यामध्ये मराठ्यांना पुढे फायदाच झाला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.